साखर किंवा गुळाचा वापर न करता किंवा कुठल्याही प्रकारचं आर्टिफिशियल फूड कलर न वापरता आज आपण फ्रीजशिवाय 3 ते 4 महिने टिकणारं सरबताचं प्रीमिक्स तयार करतोय आणि हे प्रीमिक्स वापरून अगदी मिनिटभराच्या आत शरीराला थंडावा देणारं मस्त असं चटपटीत पाचक थंडगार सरबत कसं करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर सध्या आहे ना बाहेर भरपूर ऊन पडतंय, तर बाहेरून घरात आल्यावर म्हणा किंवा मग घरीच काहीतरी झटपट थंडगार प्यायचं असेल ना तर तुम्ही हे सरबताचं प्रीमिक्स तयार करून ठेवा। प्रीमिक्स तयार असेल ना अगदी मिनिटभराच्या आत तुम्ही हे सरबत तयार करू शकता। वेगळं काहीही टाकण्याची गरज नाही, फक्त सरबताचं प्रीमिक्स टाकायचं, थंड पाणी टाकायचं आणि मिनिटभरात हे सरबत तयार। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसं करायचं ते। तर हे प्रीमिक्स तयार करण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सर जारमध्ये ही अर्धी वाटी बडीशेप घेतलेली आहे। बडीशेप आपल्याला शक्यतो आहे ना ताजी वापरायची, म्हणजे सरबताचा कलर आहे ना तो छान येतो। त्यानंतर इथे मी 1 वाटी खडीसाखर घेतलेली आहे, बडीशेपच्या डबल आपल्याला खडीसाखर वापरायची आहे। त्यानंतर आपली ही जे सरबत आहे ना याला मस्त अशी चटपटीत चव यावी, आंबट गोड, त्यासाठी ना इथे मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व टाकलेलं आहे। त्यानंतर अर्धी छोटा चमचा मीठ टाकायचं आहे, 5-6 इथे मी मिरे टाकलेले आहे आणि 3 वेलची टाकलेले आहे। आता आपलं हे सरबत आहे ना याला नॅचरली हिरवा रंग यावा यासाठी इथे मी ही अर्धी वाटी पुदिन्याची पानं टाकून घेते। तर पुदिना मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवून घेतला होता। पुदिन्याची पानं टाकल्यामुळे ना सरबताला रंग तर छान येतोच येतो, शिवाय सरबताची जी पौष्टिकता आहे ना ती सुद्धा वाढते आणि चवीला सुद्धा खूप सुंदर असं हे सरबत लागतं। तर आता हे सगळं साहित्य आहे ना आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक फिरवायचं आहे। तर इथे ना मी मोठ्या भांड्यात हे सगळं साहित्य ट्रान्सफर करून घेतलं होतं, कारण छोट्या भांड्यात तितकंसं बारीक होत नव्हतं। तर हे बघा जेवढं शक्य होईल तेवढं मी व्यवस्थित असं हे बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे आपलं हे ना हे सरबताचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। तर आता आहे ना हे प्रीमिक्स मी स्टोअर करून ठेवते, तर त्यासाठी इथे मी ही काचेची बाटली घेतलेली आहे। तुम्ही कुठल्याही हवाबंद डब्यात हे प्रीमिक्स स्टोअर करून ठेवू शकता। फक्त प्रीमिक्स स्टोअर करताना आहे ना एक काळजी घ्यायची, ज्या कुठल्याही भांड्यात तुम्ही प्रीमिक्स स्टोअर करा ते भांडं पूर्णपणे कोरडं करून घ्यायचे, त्यात पाण्याचा अंश राहता कामा नये, जेणेकरून आपलं जे प्रीमिक्स आहे ना ते फ्रीजशिवाय 3 ते 4 महिने आरामात टिकेल। तर आपलं हे प्रीमिक्स तयार आहे। आता यापासून सरबत कसं करायचं ते आपण बघूया। तर त्यासाठी ने इथे तयार प्रीमिक्स घेतलेला आहे 2 चमचे, त्यानंतर यात आवडीप्रमाणे बर्फाचे खडे टाकून घेतलेले आहे आणि आपलं हे जे सरबत आहे ना ते छान दिसावं किंवा आणि चवीलाही आणखी छान लागावं यासाठी ना इथे मी 1 चमचे भिजवलेले सब्जा बीज टाकलेले आहे। पूर्णतः हे सब्जा बीज ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे ना आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मिनिटभराच्या आत आपलं हे एकदम मस्त असं थंडगार शरीराला थंडावा देणारं पाचक चटपटीत असं हे सरबत बनवून तयार होतं। प्रीमिक्स तयार असेल ना तर अगदी मिनिटभरापेक्षा सुद्धा कमी वेळ हे सरबत बनवण्यासाठी लागतो। तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं हे सरबताचं प्रीमिक्स तयार करून ठेवा आणि पाहिजे तेव्हा थंडगार सरबताचा आस्वाद घ्या। तेव्हा नक्की ट्राय करा, कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।